सिडकोच्या शिल्लक घरांची 13 नोव्हेंबरला काढणार सोडत, 689 सदनिकांचा समावेश होणार. मुंबई ते सोलापूर विमानसेवा लवकरच होणार सुरू, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घोषणा. मुंबईत धूमधडाक्यात नव्या घरांची निर्मिती, 3 महिन्यात 23,677 घरं उभारली. भांडूप परिमंडळात 600 जणांना मोफत वीज, सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद. बेलापूरला मिळणार धोधो पाणी, कळंबोली बेलापूर जलवाहिनीला CRZची मंजुरी, जलवाहिन्यांसाठी 110 कोटींचा निधी. राज्यात 6 महिन्यात बसवले 50,000 सौर कृषी पंप, महावितरणची कामगिरी, मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार. शिक्षक म्हणतात आम्हाला निवडणूक ड्युटी नको, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हवा वेळ. नवी मुंबईची पोरं ठरली हुशार, 1493 शैक्षणिक व्हिडिओंचा राज्यस्तरावरती सन्मान. सुट्या पैशांची चिंता करू नका, QR कोड करा स्कॅन, पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील सुविधेला वाढता प्रतिसाद. धाराशिवच्या नळदुर्गात छातीवर देवीची घटस्थापना, एकाच आसनात 10 दिवस करणार अनुष्ठान, 10 दिवसांसाठी अन्न आणि पाण्याचा केला त्याग. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा संभाजीराजे छत्रपतींनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. अरबी समुद्रात जलपूजन झालेलं शिवस्मारक शोधायला चला, अशी हाक संभाजीराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आज मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथे धडक देणार आहेत. 24 डिसेंबर 2016 रोजी महायुती सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. आता बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या.